मराठा मिड डे बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधली। कारण सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। संभाजीनगरमध्ये भाजपचे समीर राजूरकर हे महापौर पदाचे उमेदवार निश्चित झालेत। मात्र शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या उपमहापौर पदाच्या उमेदवारावरून सध्या शिवसेनेमधला अंतर्गत वाद हा उफाळून आलाय। शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर अर्ज भरला। यानंतर संजय शिरसाट यांच्या गटाकडून कडाडून विरोध होत असल्याचं समोर आलंय। या सर्व घडामोडींच्या दरम्यान शिवसेना भाजपने एकत्रित पत्रकार परिषद घेतली, ज्याकडे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र पाठ फिरवली आहे। त्यांच्याऐवजी शिवसेनेकडून संपर्क प्रमुख विलास पारकर आणि आमदार प्रदीप जयस्वाल हे उपस्थित होते। अखेरीस पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जंजाळ यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली आहे। केवळ पत्रकार परिषदच नाही तर अर्ज दाखल करताना देखील शिरसाट हे अनुपस्थित होते। दरम्यान शिरसाट समर्थक नाराज नगरसेवक हे संजय शिरसाट यांच्या घरी पोहोचल्याची देखील माहिती आहे। तर उपमहापौर पदावरून आता शिवसेनेमधली अंतर्गत ही जी काही कुरबूर आहे, गटबाजी आहे, ही काहीशी उफाळून आलेली दिसतेय। काहीसं नाराजी नाट्य सध्या बघायला मिळतं आहे। एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज दाखल केला होता। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, छत्रपती संभाजीनगर मधली महानगरपालिकेची निवडणूक देखील म्हणजे ज्यावेळेला उमेदवारांचे अर्ज भरायचे होते ते देखील तितकंच चर्चेत होतं आणि ज्यावेळेला महापौराची निवड आता केली जाणार आहे तेव्हा देखील तशाच पद्धतीची गटबाजी, नाराजी नाट्य दिसून आलंय। आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शिवसेना आणि भाजपाचे दोनही नेते अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत। महापौर उपमहापौर पदासाठी हे अर्ज या ठिकाणी दाखल केले जात आहेत। पत्रकार परिषद झाली त्यावेळेस देखील संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना ते आपल्या घरी होते, मात्र पत्रकार परिषदेला आले नाहीत। आता देखील अर्ज भरण्यासाठी पालकमंत्री स्वतः या ठिकाणी गैरहजर आहेत। त्यांच्या पक्षाच्या वतीने उपमहापौर पदाचा अर्ज हा भरला गेलेला आहे। राजेंद्र जंजाळ यांनी हा अर्ज भरलेला आहे आणि त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे पालकमंत्री वगळता सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे या सर्वावरून एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय की थेट राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे पालकमंत्री नाराज आहेत का, अशा प्रकारची चर्चा पाहायला मिळते। दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या समर्थक जे नगरसेवक आहेत त्यांनी देखील पालिकेतून 3 अर्ज नेलेले आहेत, ज्यामध्ये संजय शिरसाट यांची मुलगी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। हर्षदा शिरसाट, त्याचबरोबर माजी उपमहापौर आणि महापौर राहिलेल्या अनिता घोडेले या अर्ज भरणार आहेत आणि त्याबरोबरच एक नगरसेवक अर्ज भरणार आहेत, अशा प्रकारची माहिती देखील समोर येते। मात्र आता अधिकृतरित्या अर्ज भरल्यानंतर पुन्हा 6 वाजेपर्यंत मुदत आहे आणि त्यानंतर संजय शिरसाट यांच्याकडनं काही उपमहापौर पदासाठी अर्ज भरतात का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र उपमहापौर पदावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमधली अंतर्गत नाराजी या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळते आणि त्यातनं नवा सूर या ठिकाणी समोर येतोय की पालकमंत्री हे नाराज आहेत का आणि ते आता या सगळ्यानंतर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। यामिनी अगदी कृष्णा, अतुल सावे बोलतायत, आपण ऐकूया। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांनी मिळून महायुतीचा निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेतर्फे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की केंद्रामध्ये आम्ही महायुतीत काम करतो, राज्यात महायुतीत काम करतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही महायुतीत काम करून या शहराच्या विकासासाठी
मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगलं काम करून दाखवू आणि जनतेने जो विश्वास आम्हाला दाखवलाय तो विश्वास आम्ही प्राप्त करू. युती आहे असं तुम्ही सांगताय, पण मग उपमहापौर पदाच्या उमेदवाराची नावाची घोषणा तुम्ही करताय. शिवसेना कुठे आहे? नाही, शिवसेना पालकमंत्री कुठे आहे? हे त्यांचे हे आहेत, प्रदीप जयस्वाल आमदार आहेत, हे सगळे पालकमंत्री जिल्हा परिषदच्या प्रचारामध्ये आहेत. जिल्हा परिषदेचा प्रचार संपलेला आहे, पालकमंत्री घरी बसलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेवर नाराज असल्याचं स्पष्टपणे सांगताय. मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे की शिंदे साहेबांचं ते ऐकतील आणि हा विषय संपवतील. तुम्ही सोबत त्यांना घेतलं पण ते एकत्र नाही, त्याच्यामुळं आता तुमची फरफट होईल. अशी काही होणार नाही, काही अडचण येणार नाही. शिवसेना आमच्या बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही चांगल्या ताकदीने महापौर बसू, उपमहापौर बसू आणि या शहराच्या विकासासाठी काम करू. ओके, थँक्यू. चला, धन्यवाद. एक मिनिट शिवसेना काय नाराजी आहे? पालकमंत्री आज सकाळपासून बीडपीच्या ज्या इलेक्शन आहेत त्या कामासाठी बाहेर होते आणि जी काही नाराजगी तुम्ही सांगताय ती नाही आहे. संध्याकाळपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि शेवटी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे त्याच्यावर सोल्युशन असतं. आणि शिरसाट, घोडेले आणि त्र्यंबक तुपे उपमहापौर पदाचा अर्ज घेऊन गेलेत आणि भरायला पुढच्या काही वेळात इथे अशी आमच्याकडे आतापर्यंत काही माहिती नाही, पक्षश्रेष्ठींना पण नाही आणि कोणालाही माहिती नाराजी नाही. पालकमंत्री नाही. यांच्याशी काही चर्चा झाली का, बोलणी झाली? पालकमंत्र्यांची माझी सकाळी या विषयावर चर्चा झालेली होती आणि त्याच्यानंतरच आम्ही इथे आलेलो आणि ज्यावेळी सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा आदेश देतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. ठीक आहे, धन्यवाद. तर एकनाथ शिंदे हे संजय शिरसाट यांच्यासोबत चर्चा करतील असं उत्तर आता सावेंनी दिलंय आणि चर्चेच्या नंतर शिवसेनेमधल्या या अंतर्गत नाराजीचा विषय संपेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर या सगळ्या विषयीचे अपडेट देत होते आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे. कृष्णा, तुमचेही आभार. पुढची एक मोठी बातमी आहे चंद्रपूरमधली, कारण चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे.